त्यांना आपण मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, नामदार पंकजाताई मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्रामभैया जगताप, आमदार काशीनाथ दातेसर, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार अमोल खताळ, विधान परिषदेचे आमदार आणि राहुरी या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रभारी प्रसादजी लाड, डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, त्याचबरोबर जिल्ह्याचे संघटन प्रभारी विजयजी चौधरी, भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हाध्यक्ष अनिलराव मोहिते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी थोरात, व्यासपीठावर उपस्थित असलेले विशेष उपस्थितीने सभापती अरुण तनपुरे, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व मतदार, पत्रकार, छायाचित्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या जाण्यानं ही पोटनिवडणूक लागली आणि निश्चितच अक्षय कर्डिले यांनी आपल्या समोर प्रास्ताविक करत असताना सांगितलं, कर्डिले साहेब या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय छोट्या कुटुंबातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करत या जिल्ह्यामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि दबदबा निर्माण करण्यानं हे सर्वसामान्य लोकांचं व्यक्तिमत्व होतं. गेल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अविरतपणे जनतेची, शोषितांची, वंचितांची, दुःखीकांतांची, शेतकऱ्यांची अहोरात्र सेवा केली आणि निश्चित ते सामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत म्हणून रात्री बेरात्री 24 तास सगळ्यांसाठी उपलब्ध असलेले एक व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा आपल्या या जिल्ह्यामध्ये गेली 30 वर्ष निरंतर सातत्यानं वेगवेगळ्या मतदारसंघातून त्यांनी या भागातलं नेतृत्व केलं आणि निश्चितपणे त्यांच्या या अचानक जाण्यानं सर्वांच्याच वरती दुःखाचा डोंगर कोसळला. आणि म्हणून हा दुःखाचा डोंगर कोसळल्याच्या नंतर देखील त्यांनी आपली नाळ शेवटच्या टप्प्यामध्ये देखील तुटू दिली नाही. ज्या दिवशी कर्डिले साहेब गेले त्याच्या आदल्या दिवशी सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमासाठी यायचंय. आणि असा फोन करून सांगितल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं कर्डिले साहेब ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशीच दुर्दैवाने आपल्यामधून गेले. ही अतिशय मनाला दुःख देणारी घटना आहे. आणि म्हणून ही पोटनिवडणूक लागली.
या पोटनिवडणुकीमध्ये अतिशय सर्वच जणांनी, व्यासपीठावरील सर्व आमदारांनी, नेत्यांनी अक्षय कर्डिलेंच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली. तिकिटाच्या संदर्भामध्ये नामदार पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमची सर्वांचीच एकत्रितरित्या विनंती होती. ती प्रदेशाचे अध्यक्ष आणि आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आमची विनंती मान्य करत अक्षय कर्डिले यांना तिकीट दिलं. आणि तिकीट देत असताना देखील त्यांनी ही सांगितलं की आपल्याला या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकायची आहे आणि म्हणून ही निवडणूक जिंकायची असल्या कारणानं कर्डिले साहेबांची अविरत जनतेच्या प्रती असलेली सेवा अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने, माननीय मुख्यमंत्र्याने, माननीय प्रदेश अध्यक्षांनी आपली सर्वांची विनंती ऐकली आणि उमेदवारी आपल्या अक्षय कर्डिले यांना दिली. आता जास्त राजकीय भाषण करणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं की उन्हाचं टेम्प आणि या उन्हाला आपल्याला 23 तारखेला मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला बाहेर काढलं पाहिजे. बूथवर असलेल्या मतदारांना मतदान करायला भाग पाडलं पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. आणि या संभ्रमात न राहता प्रत्येकाच्या मनामध्ये, ध्यानामध्ये चर्चा करत असताना हेच आहे की आता आक्षेप नाही म्हणतात. ही निवडणूक राज्याची सार्वत्रिक नाही, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे आणि म्हणून पोटनिवडणुकीच्या दरम्यान आपल्याला या पद्धतीनं पुढे जावं लागेल. आणि म्हणून आता सभेला गर्दी होतीये, अक्षयच्या रॅलीला गर्दी होतीये, प्रत्येक जण प्रचार करतायत आणि याच्यावर न आपल्याला थांबता माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात राजकीय आपलं वक्तव्य करतीलच. पालकमंत्री महोदयांनी देखील केलंय, कर्डिले साहेबांनी देखील अहोरात्र सेवा केली आहे आणि अक्षय कर्डिलेंनी देखील सांगितलंय की शिवाजीराव कर्डिले साहेबांचं खऱ्या अर्थानं तुम्ही मला 23 तारखेच्या पर्यंत सहकार्य करा, 23 तारखे दिवशी सहकार्य करा. तुमचा मतदान रूपी आशीर्वाद माझ्या कमळ या चिन्हासमोरील देऊन मला सेवा करण्याची संधी द्या. मी तुमची अहोरात्र सेवा करेन. अशा प्रकारचं अक्षय कर्डिलेंनी देखील आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की हे याला भावनिक झालर आहे, निश्चित स्वरूपामध्ये भावनिक झालर आहे. आणि म्हणून कर्डिले साहेबांचं वय जाण्याचं नव्हतं. पहिलवान असलेले माणूस, अतिशय धष्टपुष्ट असलेला माणूस देखील अचानक आपल्यामधून गेल्यामुळं आपल्याला धक्का पोचलाय. माझ्या अगोदर मला वाटतं अरुण तनपुरे साहेब सभापती आणि चेअरमन यांनी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार केला. ते देखील आपल्यामध्ये विशेष उपस्थितीच्या द्वारे उपस्थित आहेत. आणि म्हणून एकूणच सगळ्या लोकांची भावना अक्षय कर्डिलेंच्या प्रती अतिशय स्वच्छ आहे आणि त्यामुळं 23 तारखेला मतदान करायचं आपण सर्वांनी ठरवलेलं आहे. पण मतदानात रूपांतर करण्यासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर उपस्थित आहेत. आणि म्हणून आपल्याला हा विश्वास द्यायचा आहे की आम्ही अक्षय कर्डिलेंना निवडून आणण्यासाठी राहिलेल्या 2 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून आम्ही त्याच्या झोळीमध्ये मतदान रूपी आशीर्वाद टाकणार आहोत. हाच संकल्प या सभेमधून करून आपल्याला जायचंय. एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचं चिन्ह कमळ आहे, अनुक्रमांक नंबर 1 आहे. त्यांच्या या चिन्हासमोरील बटन दाबून सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.